निवडणुकीच्या राजकारणात आठवलेंचा आत्ताच्या काळात फायदा होतोय अशी कोणतीही आकडेवारी नाहीये. फक्त मुंबईतील नगरपालिकांच्या काही वॉर्डामध्ये आठवलेंचा थेट प्रभाव दिसून येतो. त्या पलीकडे त्यांचा निवडणुकीतील प्रभाव फार दिसत नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी कॅबिनेटमध्ये रामदास आठवले यांना भाजपकडून तिसऱ्यांदा केंद्रात सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्रीपद देण्यात आलं. आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत. कोणतीही निवडणूक न लढवता आठवलेंच्या पदरी राज्यमंत्रीपद पडतंय. पण हे कसं शक्य आहे? भाजपला आठवलेंचा नेमका काय फायदा होतो आणि त्यांना प्रत्येक वेळी मंत्रिपद कसं मिळतं? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. एक दलित चेहरा म्हणून भाजपसाठी त्यांचं महत्व अधिक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2014 पासून भाजप आपली राष्ट्रीय स्तरावरची पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करते. याआधी भाजप एक ब्राह्मण बनिया पक्ष म्हणून ओळखला जायचा. त्या प्रतिमेला छेद देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. सामाजिक न्याय, ओबीसी, दलित मतदार आपल्याकडे कसे वळवता येतील यासाठी रणनीती आखण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आठवलेंचा एक दलित चेहरा म्हणून उपयोग करून घेतोय असं तज्ज्ञ म्हणतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण यावेळी आठवलेंसारखा आंबेडकरवादी चेहऱ्याला डावललं तर येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे उलट पडसाद पडू शकतात. हेच टाळण्यासाठी आठवलेंचं मोदी कॅबिनेटमधील स्थान हे कायम ठेवण्यात आलं अशी चर्चा आहे. भाजपवर संविधान बदलण्याचा सतत आरोप होत असतो. दलितांवरती भाजप अत्याचार करत आहे असे विरोधक आरोप करत असतात. तेव्हा रामदास आठवले भाजपची पाठराखण करतात. एका दलित राजकारण्यानं भाजपची बाजू घेतल्यानं त्याचा राजकीय मेसेजही तितकाच स्ट्रॉंग जातो. काँग्रेसवर किंवा इतर विरोधी पक्षांवरती टीका करताना पंतप्रधान मोदी हेच संविधानाचे रक्षक आहेत, हे सामाजिक न्याय आणि आरक्षणाचे पुरस्कर्ते आहेत असं आठवले माध्यमांसमोर बेधडकपणे सांगतात. आणि म्हणूनच कदाचित या राजकीय खेळीसाठी भाजप आठवलेंना जवळ करत असल्याचं बोललं जात आहे. बाकी तुम्हाला रामदास आठवलेंबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.